नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या गुरुवारी 25 तारखेला पौर्णिमा आलेली आहे. ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे पौष पौर्णिमा असं म्हणून देखील ओळखले जाते. गुरुपुष्पामृत योग म्हणजेच गुरुपुष्य नक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. 25 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र समाप्त होणार असून त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग येत आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय, काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहे. गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या दिवशी तुम्ही जेही काही उपाय कराल, ज्याही काही सेवा कराल, याचं फळ तुम्हाला हे 100% मिळते. तुम्हाला जर का काही अडचणी असेल आणि त्या अडचणींसाठी काही उपाय तुम्हाला माहिती असतील तर ते उपाय तुम्ही करू शकतात. कारण या दिवशी केलेले उपाय हे 100% आपल्याला फळ देऊन जात असतात. त्याचप्रमाणे या दिवशी पूजा कशी करायची, या दिवशी कोणते कोणते उपाय करायचे, महिलांनी या दिवशी घरात कोणकोणत्या कामं, कोणकोणत्या सेवा करायच्या, याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आपल्याला उद्याच्या दिवशी अशा 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. बघा, यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे. तुमच्या पैशाबाबतीतल्या, धनाबाबतीतल्या समस्या या दूर होणार आहे. याचबरोबर आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होणार आहे. आपल्या घरात असलेलं दरिद्री ही नष्ट होणार आहे. उद्या आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्याला छान अशी देवपूजा करायची आहे. माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची आहे. आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन तुम्ही सकाळी करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सकाळी टायमिंग नाही मिळालाच तर तुम्ही सायंकाळी देखील हळदीचं लेपन करू शकतात. या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गुरुवार असल्यामुळे चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे. त्याचप्रमाणे गंगाजल, थोडंसं गोमतीर पाणी टाकून तुम्ही ह्या पाण्याने अंघोळ करू शकतात. हळदीमुळे तुमचा गुरुग्रह हा मजबूत बनतो आणि यामुळे तुमच्या व्यवसायात, नोकरीत तुमची प्रगती होत जाते. तुम्ही प्रत्येक गुरुवारी चिमूटभर हळद पाण्यात टाकून या पाण्याने अंघोळ केली तरी चालेल. याचबरोबर आपल्याला गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे भरपूर अशा सेवा तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेच्या, कुलदेवतेच्या करायच्या आहे. या दिवशी जेवढ्या तुम्ही सेवा कराल त्याचं 100% हे फळ तुम्हाला मिळतं असं म्हणतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही या सर्व गोष्टी करायला विसरू नका. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या घराच्या, मुलांच्या, पतीच्या प्रगतीसाठी आवर्जून करा. तर बघा, आपल्याला उद्या 5 ठिकाणी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. उद्या सकाळी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपला मुख्य दरवाजा, मेन दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला कुंकवाने किंवा हळद आणि कुंकू मिक्स करून याने एक स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहे, मध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत आणि या स्वस्तिकची आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे. त्यानंतर दुसरं स्वस्तिक हे आपल्याला आपलं जिथे देवघर असेल त्या देवघराच्या वरती पाठीमागच्या भिंतीला काढायचं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे 5 स्वस्तिक काढायचे आहे. बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या, मध्ये 4 बिंदू द्यायचे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक हे आपल्याला आपली जिथे तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये काढायचं आहे. बघा, प्रत्येकाच्या घरात कपाट असतं आणि कपाटात प्रत्येकाची तिजोरी असते. तर ह्या कपाटाच्या तिजोरीमध्ये आपल्याला कुंकवाने छोटंसं का होईना एक स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही नुसतं कुंकू घ्या किंवा हळदी कुंकू मिक्स करून घेतलं तरी चालेल. आपल्याला जिथे जिथे स्वस्तिक काढणार आहात त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे. त्यानंतरचं स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे. जिथे तुमचा गॅस असेल, जिथे तुम्ही स्वयंपाक बनवता त्याच्या मागच्या भिंतीला फरची असेल तर फरचीवर, स्टाईलवर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. आता बघा, जे दरवाजावर आपण स्वस्तिक काढणार आहोत ते तुम्ही सकाळी काढून घ्या. तुमच्या देवघरात तुम्ही स्वस्तिक सकाळी काढून घ्या. किचनमध्ये तुमचं जेव्हा कामं उरकतील किंवा स्वयंपाक उरकेल त्यावेळेस तुम्ही हे स्वस्तिक काढलं तरी चालेल. किंवा मग तुम्ही सकाळी, तुम्हाला टायमिंग असेल तर तुम्ही सकाळी तुमच्या किचनमध्ये हे स्वस्तिक काढू शकतात. त्यानंतर आपल्याला पुढचं स्वस्तिक, बघा 4 स्वस्तिक झाले. आता 5वं स्वस्तिक आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसाठी काढायचं आहे. तुम्ही एक ताट घ्या, त्या ताटामध्ये एक स्वस्तिक काढा. स्वस्तिकला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करा आणि त्यावर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या स्वस्तिकवर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार
दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। यामध्ये तुम्हाला फुल वात लावायची आहे। बघा, लांब वात तुम्हाला घ्यायची नाही, तर फुल वात तुम्हाला घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तुपाचाच वापर करायचा आहे। हे स्वस्तिक तुम्हाला माता लक्ष्मीसाठी लावायचं आहे। या दिव्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही माता लक्ष्मीला बोलून दाखवू शकतात। तुम्हाला पैशाच्या समस्या असतील, अडचणी असतील किंवा नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या समस्या असतील तर त्या समस्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहे। तर या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हे 5 स्वस्तिक तुमच्या घरामध्ये काढायचे आहे। यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर अखंड प्रसन्न राहील। माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहणार आहे। माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर कृपा करणार आहे। यामुळे आपल्या पैशा बाबतीतल्या काही समस्या असतील तर त्या देखील दूर होणार आहे। बघा, अशा विशिष्ट दिवशी जर का आपण ह्या सेवा केल्या, आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या सेवा करत आहोत। तुम्ही जर का ह्या सेवा अशा विशिष्ट दिवशी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या असलेल्या समस्या या नष्ट होतात, आपल्या अडचणी ह्या दूर होतात। उद्या पौर्णिमा देखील आहे आणि त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योग देखील आलेला आहे। गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला हे स्वस्तिक काढायचे आहे। बघा, हा योग सकाळी 8:15 चालू होणार आहे। यानंतर तुम्ही ह्या सेवा केल्या तरी चालणार आहे। त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्हाला जर का काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्यासाठी अतिशय शुभ असा हा दिवस आहे। या दिवशी जर का तुम्ही सोन्याची खरेदी केली तर हे सोनं कधीच मोडावा लागत नाही असं म्हणतात। त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय तुम्ही जर का चालू केला तर हा नवीन व्यवसाय कधीच बंद पडत नाही असं म्हणतात। त्याचप्रमाणे बंद पडलेलं काम तुम्ही उद्या चालू केलं तर ते अखंड चालू राहतं। तर बघा, या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे इतरांना शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।